अगर आपके इलाके में कोई जालिम का साथ दे तो उसका बाइकआउट की। मुझे मालूम है लोकसभा के इलेक्शन में आपके कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया था। ऐसे लोगों का हुक्का पानी बंद होना चाहिए, ऐसे लोगों का सोशल बाइकआउट होना चाहिए, ऐसे लोगों का सोशल बाइकआउट होना चाहिए, ऐसे लोगों से सलाम दुआ बंद होनी चाहिए, ऐसे लोगों से सलाम दुआ बंद होनी चाहिए। फतव्याच्या मतांसाठी लाचार झालेली महाविकास आघाडी कशा प्रकारे लांगुल चालन करते। यांची मतं घेणारी मविया सत्तेत आली तर महाराष्ट्र जिहाद्यांच्या घशात घालतील। जमियते उलेमा हिंदच्या सज्जाद नोमामीनं केंद्र आणि राज्यातील सरकार पाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ वोट जिहादची घोषणा केली आहे। यासाठी त्यांच्या अतिशय गंभीर अशा 17 मागण्या मवियानं मान्यही केल्यात। मुस्लिमांना 10% आरक्षण देणं, 2012 ते 2024च्या काळात दंगली केलेल्या मुस्लिम दंगलखोरांवरच्या केसेस मागे घेणं आणि RSS वर बंदी अशा अनेक मागण्या। सेक्युलरिझमचा बुरखा ओढलेली महाविकास आघाडी मतांसाठी किती लाचार झाली आहे हेच यातून दिसून येतं। भाजपला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून त्यांचा बहिष्कार करण्याच्या धमक्या नोमानी देते। एरवी लोकशाही आणि पुरोगामित्वाच्या गप्पा हाणणाऱ्या महाविकास आघाडीला यात काही चूक वाटत नाही। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी हे वोट जिहादचे प्रमुख नेते आणि समर्थकही आहेत। हे नोमानीच्या बोलण्यातूनच स्पष्ट होतं। केंद्र आणि राज्य सरकार पाडून देशावर कब्जा करू पाहणाऱ्या, फतवे काढून देशात विष पसरवणाऱ्या या जिहाद्यांचे तळवे महाविकास आघाडी चाटते। फतव्यांच्या मतांसाठी लाचार झालेली मविया उद्या सत्तेत आली तर कोणाच्या तालावर नाचत काम करेल हे आता स्पष्टच आहे। हे लोक महाराष्ट्र आणि देशाचं भविष्य जिहाद्यांच्या घशात घालतील। महाराष्ट्र आणि देश गिळण्यासाठी ही फतव्याची मतं एक होत असताना हिंदूंनीही जागं होऊन जातपात विसरून एक व्हायची गरज आहे। ज्या महाराष्ट्रानं औरंगजेब इथेच गाडला त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात वोट जिहाद चालू द्यायचा नाही।